मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्याची कथित शिक्षा एका प्रवाशाला भोगावी लागल्याचा दावा केला जातोय मुंबईमध्ये। अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठीत बोलण्याची विनंती करणाऱ्या प्रवाशाला रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात तब्बल 2 तास बसवून ठेवल्याचा दावा मराठी एकीकरण समितीने केलाय। या प्रकरणामुळे भाषिक अधिकारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पाहूयात नक्की काय घडलंय। मोबाईल मध्ये व्हॉट्सअप मध्ये हिंदी आणि इंग्लिश मध्ये काय? अरे बाबा पण जो मला माहित नाही तुम्हाला मराठीचा तुम्ही का आवाज नका वाढू। मी काय वाढवलं ना माझ्या ऍक्शन मराठीत बोलण्याचा आग्रह प्रवाशाला 3 तास कोंडलं। माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांसमोर एवढी हिंमत असेल ना चला माझ्या बरोबर मी तुम्हाला नॉलेज देतो। चला उठा। अंधेरी टीसी आणि लोकल प्रवाशात वाद। तुम्हाला मराठी सेवा द्या कोणाशी काय बोलायचं? भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा तापला। तुम्ही बोलून दाखवा वाराकडे सेवा देत नाही। हा माणूस मराठीच्या ह्याच्यावर तुम्ही अपमान करतोय। नालासोपाऱ्यातील तुकाराम हेगडे हे एसी लोकलनं प्रवास करत होते। तेवढ्यात तिकीट तपासणी दरम्यान टीसीनं त्यांच्याशी हिंदीत संवाद साधला। त्यावरून हेगडेंनी मराठीत बोलण्याची विनंती केल्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। तेवढ्यात एक मराठी टीसी मध्ये पडला आणि त्याने प्रवाशावर कामात अडथळा आणल्याचा आरोप केला। मला फक्त सांगा तुमच्या मोबाईल मध्ये हिंदी आणि मराठी सोडून तुमच्यावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप मी काय सांगतो माझ्याकडे जो व्यक्ती आला मी त्याला मराठीत सेवा मागितली त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं। सरकारी सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे। आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे। मला व्हॉट्सअप मधलं हिंदी का आम्हाला फक्त त्याची मराठी व्हॉट्सअप मधलं हिंदी का कळतं? व्हॉट्सअप मधलं हिंदी इंग्लिश का कळतं? अरे या राज्याची भाषा या राज्याची मी काय बोललो राजभाषा आणि राज्यभाषा आणि मातृभाषा या राज्यांमध्ये अंतर आहे। पण माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांसमोर एवढी हिंमत असेल ना चला माझ्या बरोबर मी तुम्हाला नॉलेज देतो। चला उठा। क्रिएटिंग न्यूज काम रोक दे इनका भाषा का मैं पूरा कर देता हूं। पण केवळ मराठीचा आग्रह केल्यानं प्रवाशाला टीसीनं अंधेरी स्टेशन मधल्या आरपीएफ कार्यालयात नेत सुमारे 2 तास बसवून ठेवल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीनं केलाय। तसंच आता मराठीचा आग्रह करणं हा सुद्धा गुन्हा आहे का असा सवाल मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांनी केलाय। पोलिसांना कळवलेलं आहे, अंधेरीच्या पोलिसांना कळवलेलं आहे, मुंबई रेल्वे पोलिसांना कळवलेलं आहे। पण हे पश्चिम रेल्वेचा मराठी द्वेष वारंवार दिसून येतोय आणि आता तर आपल्या प्रवाशांना ते बंदिस्त करू लागलेले आहेत। शासनाच्या नियमानुसार मराठी येणं बंधनकारक असताना देखील हे प्रकरण का घडतायत आणि मग प्रवाशांना याचा नाक त्रास सहन करावा लागतोय। 2 तास 1.5 तास जर एखाद्या प्रवाशाला बंदिस्त करता किडनॅप करता त्याची काय चूक म्हणा? चूक काय? मराठीची मागणी करणं म्हणजे चूक? कामात अडथळा? हो साहेब आम्ही शिकून घेऊ एवढं बोलून तुम्ही जर मार्ग काढला तर त्याला पर्याय निघतो ना। या घटनेनंतर मराठीवरून राजकारण पुन्हा तापताना दिसतंय। कारण मराठी बोला एवढं म्हटल्यानं मराठी माणसालाच त्रास का होतोय याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं राऊतांनी म्हटलं। तर ठाकरेंच्या पक्षाला आणि राऊतांना मराठीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी दिलं। महाराष्ट्रात मराठीची शक्ती असेल तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठीत बोला असं सांगणाऱ्या मराठी माणसाला त्रास का होतो आहे याचं उत्तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। त्यांच्यामध्ये जर मराठी आत्मा आणि मराठी स्वाभिमान जिवंत असेल तर। तुम्हाला मराठीचा पुळका नाहीये, तुम्ही मराठी माणसाला लुटलं, मराठी माणसांची घरं बेघर करण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये घोटाळा केला। त्यामुळं मराठीच्या मुद्द्यावर संजय राऊत उभाटा गट यांनी बोलू नये। महाराष्ट्रामध्ये मराठी महत्त्वाची आहे। मराठीचं हित जोपासण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलंय। तुमच्यासारखा दुटप्पीपणा नौटंकीबाजपणा तुम्हीच करू शकता, इतर कुठलाही पक्ष करणार नाही। घडलेल्या घटनेबाबत वेगवेगळे दावे केले जात असले तरी पश्चिम रेल्वेची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। मराठी बोलण्याची अपेक्षा अजिबात चुकीची नाही, पण तेवढ्या गोष्टीवरून जर प्रवाशाला डांबून ठेवलं जात असेल तर हे गंभीर आहे। त्यामुळे या प्रकरणात काही कारवाई होते का हे बघावं लागेल। पण या घटनेमुळे मराठीचा मुद्दा पुन्हा पेटताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।